नमस्कार विद्यार्थी मित्र. आजच्या भागामध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन ॲग्रीकल्चर प्राइसिंग अँड मार्केटिंग प्रॉब्लेम्स अँड मेजर या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, शेतमालाच्या किमतीतील अस्थिरतेमुळे कोणती समस्या उद्भवते? पर्याय ए, उत्पादनामध्ये वाढ. बी, शेतकऱ्याला आर्थिक नुकसान. सी, ग्राहकांना कमी किंमत. आणि डी, उद्योगांची कार्यक्षमता सुधारते. तर याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे बी, शेतकऱ्यांना आर्थिक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान. प्रश्न क्रमांक 2, शेतमालाच्या विपणनात अनावश्यक मध्यस्थांचा परिणाम काय आहे? पर्याय ए, शेतकऱ्यांना अधिक लाभ. बी, ग्राहकांना परवडणारी किंमत. सी, शेतकऱ्यांना कमी किंमत मिळणे. आणि डी, शेतमालाची गुणवत्ता वाढवणे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे शेतकऱ्यांना कमी किंमत मिळणे. प्रश्न क्रमांक 3, एम-एस-पी म्हणजे काय? पर्याय ए, मॅक्सिमम सेलिंग प्राइस. पर्याय बी, मिनिमम सपोर्ट प्राइस. पर्याय सी, मार्केट सेल प्राइस. आणि पर्याय डी, मीडियम स्टँडर्ड प्राइस. तर याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे एम-एस-पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. प्रश्न क्रमांक 4, शिल्लकी साठा कशासाठी ठेवला जातो? बफर स्टॉक कशासाठी ठेवला जातो? पर्याय ए, उत्पादनासाठी. पर्याय बी, बाजारातील किंमत स्थिर ठेवण्यासाठी. सी, निर्यातीसाठी. आणि डी, कर्जासाठी. याचं बरोबर उत्तर आहे बाजारातील किंमत स्थिर ठेवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 5, साठागृहे आणि शीतगृहाचे मुख्य कार्य काय आहे? ए, उत्पादन वाढवणे. बी, खराब होणाऱ्या मालाची बचत करून किंमत स्थिर ठेवणे. सी, निर्यात धोरण लागू करणे. आणि डी, दलाल वाढवणे. तर याचं बरोबर उत्तर आहे बी, खराब होणाऱ्या मालाची बचत करून किंमत स्थिर ठेवणे. प्रश्न क्रमांक 6, मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन शेतकऱ्यासाठी का महत्वाचे आहे? ए, उत्पादन खर्च वाढवते. बी, शेतमाल टिकाऊ आणि अधिक किमतीला विकता येतो. सी, दलालाची संख्या वाढते. आणि डी, ग्राहकांना कमी किंमत मिळते. याचं बरोबर उत्तर आहे बी, शेतमाल टिकाऊ व अधिक किमतीला विकता येतो. पुढचा 7वा प्रश्न आहे, थेट कृषी मूल्याची निर्यात शेतकऱ्यासाठी कशी फायदेशीर असते? तर त्याचा पर्याय आहे पहिला, अधिक नफा मिळतो आणि किंमत स्थिर राहतात. बी, दलालाची संख्या वाढते. सी, ग्राहकांना माल मिळतो. आणि डी, उत्पादन खर्च वाढतो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे अधिक नफा मिळतो आणि किमती स्थिर राहतात. प्रश्न क्रमांक 8, कृषी विमा योजना शेतकऱ्यासाठी कशी उपयोगी आहे? पर्याय ए, फक्त कर्ज मिळवणे. बी, नैसर्गिक आपत्ती, पीक घट, किमतीतील अस्थिरतेपासून संरक्षण. सी, उत्पादन वाढवणे. आणि डी, उत्पादनाची संख्या वाढवणे. त्याचं बरोबर उत्तर आहे बी, नैसर्गिक आपत्ती, पीक घट आणि किमतीतील स्थिरतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कृषी विमा योजना ही शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे. प्रश्न क्रमांक 9, सामूहिक शेतीचा फायदा काय आहे? ए, उत्पादन खर्च कमी, चांगला बाजार दर, स्थिर पुरवठा. बी, दलाल वाढवणे. सी, उत्पादन टिकाऊ पण नफा कमी. डी, कर्ज मिळत नाही. तर 9व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए, उत्पादन खर्च कमी, चांगला बाजार दर आणि स्थिर पुरवठा. हे सामूहिक शेतीचे फायदे आहेत. 10वा प्रश्न आहे, किमान आधारभूत किमतीसाठी कोणती संस्था जबाबदार आहे? ए, आर-बी-आय. बी, सी-ए-सी-पी. सी, एफ-सी-आय. डी, नाबार्ड. तर याचं बरोबर उत्तर आहे बी, सी-ए-सी-पी. ही किमान आधारभूत किमती ठरवणारी किंवा डिसाईड करणारी संस्था आहे. 11, बाजारातील अस्थिरतेमुळे कोणती समस्या उद्भवते? ए, शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होते. बी, निर्यात वाढते. सी, उत्पादन टिकाऊ होते. आणि डी, ग्राहकांना लाभ होतो. तर याचं बरोबर उत्तर आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते. प्रश्न क्रमांक 12 आहे, शेतकऱ्यांना एम-एस-पी मिळाल्यास काय फायदा होतो? ए, नफा निश्चित होतो. बी, उत्पादन खर्च वाढतो. सी, दलाल वाढतात. आणि डी, ग्राहकांना माल मिळतो. तर 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, नफा निश्चित होतो. म्हणजे शेतकऱ्याला एम-एस-पी मिळाल्यानंतर हा नफा निश्चित त्याला होत असतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, शेतमालाच्या किमती कमी झाल्यावर लहान शेतकऱ्यावरती काय परिणाम होतो? ए, पर्याय फायदा होतो. बी, नुकसान होतं. सी, बाजारात माल वाढतो. डी, उत्पादन टिकाऊ राहते. बरोबर उत्तर आहे बी, आर्थिक नुकसान. शेतकऱ्याच्या किमती
शेतमालाच्या किमती कमी झाल्यास आर्थिक नुकसान अ, हे शेतकऱ्यावरती होतं. म्हणजे तो परिणाम त्याच्यावरती होत असतो. पुढील प्रश्न क्रमांक 14 आहे. अतिरिक्त मध्यस्थांचा प्रभाव काय आहे? पर्याय 1 शेतकऱ्यांना फायदा, पर्याय 2 शेतकऱ्यांना नुकसान आणि पर्याय 3 ग्राहकांना फायदा आणि 4 उत्पादन टिकाऊ होते. तर बरोबर उत्तर आहे शेतकऱ्यांना नुकसान. प्रश्न क्रमांक 15 आहे. शिल्की साठा जास्त उत्पादन असताना कसा उपयोग होतो? ए. शेतकऱ्यांना नुकसान. बी. बाजार पुरवठा नियंत्रित करून किंमत स्थिर ठेवतो. सी. दलाल वाढवतो आणि डी. ग्राहकांना माल मिळतो. त्याचं बरोबर उत्तर आहे बी. बाजारात पुरवठा नियंत्रित करून किंमत स्थिर ठेवतो. प्रश्न क्रमांक 16. शीतगृहाचा उपयोग मुख्यतः कोणत्या प्रकारच्या मालासाठी होतो? पर्याय ए. धान्य, बी. फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, सी. कापूस, डी. डाळी. तर पर्याय क्रमांक बी. फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ हे 16व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. एम-एस-पी ठरवताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? ए. उत्पादन खर्च, बाजारातील मागणी पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व शेतकऱ्यांचे हित. बी. केवळ उत्पादन खर्च, सी. ग्राहकाची मागणी आणि डी. दलालाचे नफा. तर 17व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. एम-एस-पी ठरवताना उत्पादन खर्च, बाजारातील मागणी पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि शेतकऱ्याचे हित या गोष्टींचा विचार केला जातो. प्रश्न क्रमांक 18. उत्पादन प्रक्रियेमुळे शेतमालाचे काय फायदे होतात? ए. टिकाऊपणा वाढतो, गुणवत्ता वाढते, चांगली किंमत मिळते. बी. दलालाची संख्या वाढते. सी. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते आणि डी. ग्राहकांना कमी किंमत मिळते. तर 18व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमुळे शेतमालाला टिकाऊपणा वाढतो, शेतमालाचा टिकाऊपणा वाढतो, गुणवत्ता सुधारते, चांगली किंमत मिळते. हे फायदे होतात. प्रश्न क्रमांक 19 आहे. कोणता उपाय शेतकऱ्यांना थेट ग्राहकाशी जोडतो? ए. एम-एस-पी, बी. ई-नाम डिजिटल मार्केटिंग, सी. शिल्की साठा आणि डी. कृषी विमा. 19व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ई-नाम डिजिटल मार्केटिंग. हा शेतकऱ्याला थेट ग्राहकाशी जोडतो. प्रश्न क्रमांक 20 आहे. एम-एस-पी खालीलपैकी कोणत्या समस्येवरती उपाय करतो? ए. उत्पादन वाढवणे, बी. शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण, सी. दलाल वाढवणे आणि डी. निर्यात कमी करते. तर 20व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण. एम-एस-पी शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण प्राप्त करत असते. म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्येवर तो एक उपाय होऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 21 आहे. शेतमालाची थेट निर्यात केल्यास काय फायदे होतात? ए. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, अधिक नफा आणि दलाल कमी. बी. ग्राहकांना महाग माल मिळतो. सी. उत्पादन टिकाऊ राहते आणि डी. एम-एस-पी कमी होतो. तर 21व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे थेट शेतमालाची थेट निर्यात केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होते, अधिक नफा आणि दलाली कमी होते. हे फायदे आहेत. प्रश्न क्रमांक 22. कृषी विमा योजना कशाला प्रोत्साहन देते? ए. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवायला, बी. दलालाची संख्या वाढवायला, सी. बाजारातील किंमत कमी करायला आणि डी. उत्पादन टिकाऊ करायला. उत्तर बरोबर आहे याचं ए. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवायला. प्रश्न क्रमांक 23 आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खालीलपैकी काय उपयोगी आहे? ए. एम-एस-पी शिल्की साठा, साठागृहे, बी. उत्पादन कमी करणे, सी. दलाल वाढवणे आणि डी. ग्राहकाकडून थेट पैसे घेणे. 23व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. एम-एस-पी शिल्की साठा आणि साठागृहे. 24वा प्रश्न आहे. अनावश्यक मध्यस्थ हटवल्यास काय होईल? ए. शेतकऱ्यांना कमी नफा, बी. शेतकऱ्यांना जास्त नफा आणि ग्राहकांना परवडणारी किंमत, सी. एम-एस-पी कमी होईल, डी. उत्पादन टिकाऊ होईल. 24व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. शेतकऱ्यांना जास्त नफा आणि ग्राहकांना परवडणारी किंमत. प्रश्न क्रमांक 25 आहे. सामूहिक शेतीमुळे काय फायदे होतात? ए. संसाधने सामायिक वापर, उत्पादन खर्च कमी, चांगला बाजार दर, बी. दलाल वाढतात, सी. एम-एस-पी कमी होते, डी. उत्पादन टिकाऊ होतो परंतु नफा कमी. तर 25व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सामायिक संसाधने सामायिक वापर, उत्पादन खर्च कमी आणि चांगला बाजार दर. प्रश्न क्रमांक 26 आहे. शिल्की वाढल्यामुळे कोणत्या समस्या दूर होते? कोणती समस्या दूर होते? पर्याय ए. उत्पादन वाढवणे, बी. बाजारातील किमतीतील अस्थिरता कमी, सी. एम-एस-पी वाढवणे आणि डी. दलाल कमी करणे. 26व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. बाजारातील किमतीतील अस्थिरता कमी. प्रश्न क्रमांक 27 आहे. साठागृहातील माल टंचाईच्या काळात वापरल्यास काय होईल?
ए. बाजारातील किमती वाढतात. बी. शेतकऱ्याचं नुकसान. सी. बाजारातील किमती स्थिर राहतात आणि डी. दलालाला फायदा. तर 27व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे किमती स्थिर राहतात. प्रश्न क्रमांक 28 आहे. एम-एस-पी निर्धारणासाठी कोणती संस्था शिफारस करते? पर्याय 1 आर-बी-आय, पर्याय 2 सी-एस-सी-पी, पर्याय 3 नाबार्ड आणि पर्याय 4 एफ-सी-आय. 28व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी-एस-सी-पी. प्रश्न क्रमांक 29 एम-एस-पी लागू नसल्यास काय होते? ए. शेतकऱ्याचे उत्पन्न अस्थिर. बी. उत्पादन टिकाऊ होते. सी. दलाल कमी होतात. डी. निर्यात वाढते. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे शेतकऱ्याचे उत्पन्न अस्थिर. प्रश्न क्रमांक 30 आहे. मूल्यवर्धनामुळे शेतकऱ्यांना काय फायदे होतात? ए. टिकाऊपणा वाढतो. चांगली किंमत मिळते. बी. दलाल वाढतात. सी. एम-एस-पी कमी होते. डी. ग्राहकाला नुकसान होते. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. टिकाऊपणा वाढतो आणि चांगली किंमत मिळते. प्रश्न क्रमांक 31 एम-एस-पीचा मुख्य उद्देश काय? ए. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढवणे, शेतकऱ्यांना किमान किमतीची हमी देणे, सी. ग्राहकांना उत्पादन मिळवणे आणि डी. दलालाचा फायदा देणे. 31व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. शेतकऱ्यांना किमान किमतीची हमी देणे. प्रश्न क्रमांक 32 आहे. शिल्लकी साठा मुख्यत्वे कोणत्या शेतमालासाठी ठेवला जातो? ए. जलद खराब होणारा माल. बी. धान्य, गहू, तांदूळ. सी. फळे व भाज्या आणि डी. कापूस. 32व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. धान्य, गहू आणि तांदूळ. प्रश्न क्रमांक 33 एम-एस-पीचा निर्णय करताना उत्पादन खर्चाबरोबर काय महत्वाचे आहे? ए. दलालांचा फायदा. बी. बाजारातील मागणी पुरवठा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. शेतकऱ्यांचे हित. सी. ग्राहकाची मागणी आणि डी. उत्पादन टिकाऊपणा. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. बाजारातील मागणी पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि शेतकऱ्यांचे हित. प्रश्न क्रमांक 34 साठागृहे किंवा शीतगृहाच्या सुविधामुळे काय साध्य होते? ए. उत्पादन वाढते. बी. खराब होणारा माल टिकतो, किमती स्थिर राहतात. सी. एम-एस-पी कमी होतो आणि डी. निर्यात कमी होते. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. खराब होणारा माल टिकतो आणि किमती स्थिर राहतात. प्रश्न क्रमांक 35 आहे. एम-एस-पी शिल्लकी साठा आणि साठागृहे एकत्रितपणे काय साध्य करतात? पर्याय ए आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा नफा, किमती स्थिर, अन्न सुरक्षा. बी. दलाल वाढवणे. सी. एम-एस-पी कमी करणे आणि डी. उत्पादन कमी करणे. बरोबर उत्तर आहे ए. शेतकऱ्यांना नफा, किमती स्थिर आणि अन्न सुरक्षा. प्रश्न क्रमांक 36 एम-एस-पी खालीलपैकी कोणत्या समस्येवर उपाय करते? पर्याय 1 उत्पादन टिकाऊ करणे, पर्याय बी शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण, पर्याय सी ग्राहकांना फायदा आणि पर्याय डी दलालांना फायदा. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण. प्रश्न क्रमांक 37 एम-एस-पी शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे? ए स्थिर, ब अस्थिर, अनिश्चित, सी वाढलेले आणि डी एम-एस-पी वर अवलंबून नाही. प्रश्न क्रमांक 37 चे उत्तर आहे बी अस्थिर व अनिश्चित. प्रश्न क्रमांक 38 शेतकऱ्यांना थेट ग्राहकाशी जोडण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे? ए एम-एस-पी, बी ई-नाम, डिजिटल मार्केटिंग, सी शिल्लकी साठा, डी कृषी विमा. 38व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी ई-नाम, डिजिटल मार्केटिंग. प्रश्न क्रमांक 39 एम-एस-पी शिल्लकी साठा व साठागृहाचे मुख्य ध्येय काय? ए. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, ग्राहकाला परवडणारी किंमत, बी. दलालांना फायदा, सी. उत्पादन कमी करणे आणि डी. निर्यात वाढवणे. 39व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि ग्राहकांना परवडणारी किंमत. प्रश्न क्रमांक 40 एम-एस-पी खालीलपैकी कोणत्या शेतमालासाठी जास्त उपयुक्त आहे? ए. गहू, तांदूळ, कापूस, ऊस, बी. फळे व भाजीपाला, सी. मसाले, डी. सर्व माल. तर 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व माल. डी हा पर्याय. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेतमालाच्या किमती, त्याच्या समस्या आणि त्याच्यावरती उपाययोजना याच्यावरती आधारित बहुपर्यायी प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.